नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आजचा व्हिडिओ असणार आहे आपला बी-एम-सी भरतीच्या संदर्भात. तर कार्यकारी सहाय्यक, ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक, या पदासंदर्भात आपण बोलणार आहोत. यामध्ये आपण सर्वात पहिली पाहूया, ती म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. निवडीची प्रक्रिया तुमची काय काय असणार आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की टायपिंग टेस्ट आहे का, किंवा टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे का, किंवा नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट कशा पद्धतीचे लागेल, त्याची डेट कोणती लागणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे आहेत जी आवश्यक आहे. ज्यांना असं वाटतंय की त्यांचा रिझल्ट येऊ शकतो, त्यांनी ती कागदपत्रे अगोदरच तयार ठेवावी, किंवा जी संपूर्ण माहिती बी-एम-सीने दिलेली आहे, ती जर आपण व्यवस्थितरित्या वाचली, तर आपलं कागदपत्रांच्या संदर्भात जे आहे पूर्ण डाउट्स क्लिअर होतील. कास्ट व्हॅलिडिटी असो, कास्ट सर्टिफिकेट असो, किंवा आपलं जे एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट असो त्या संदर्भात, किंवा कास्ट व्हॅलिडिटीचं जे सर्टिफिकेट आहे त्याची ते कधीपर्यंत आपल्याला सादर करायचं आहे. टायपिंगचं सर्टिफिकेट जे आहे ते 30चं आपल्याला ते कोणतं पाहिजे. तर याची संपूर्ण माहिती ऑलरेडीच आपल्याकडे दिलेली आहे. तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते देखील पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा, महत्त्वपूर्ण काही सूचना आहेत. ती म्हणजे अशी, की बरेच जण कमेंट करतायत, मागे आपण व्हिडिओ तयार केले, जाहिरात आली त्याची बी. एक मॅरेथॉनसुद्धा आपण घेतला होता. त्यालाही तुमचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामधील बरेच प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. तर ते झालं. त्यानंतर आपण निकाल लागला त्याची फर्स्ट आन्सर की लागली त्याची माहिती पाहिली. फर्स्ट आन्सर कीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि महत्त्वाचं असं काही जण म्हणतात, की नॉर्मलायझेशन हे 15 ते 20-25 मार्कांपर्यंतचं होईल. तर पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशन 1-2 विद्यार्थ्यांचं जरी झालं 15, 20, 25 मार्कांचं, तरी सर्वांचं झालं असं म्हणता येत नाही. एक आपल्याला ॲव्हरेज काढावा लागतो. त्याच दृष्टिकोनातून मी तुम्हाला 5 ते 8 मार्कांपर्यंतचं सरासरी नॉर्मलायझेशन सांगितलं होतं, जे की सामान्यरित्या तुमचं होऊ शकते. याच्यापेक्षा जास्तही होऊ शकते, याच्यापेक्षा कमी होऊ शकते. काही तलाठी भरतीमध्ये अशी अशी देखील कॅन्डिडेट होते, की ज्यांचे फक्त 2 आणि 3 मार्क्सच वाढले. काही कॅन्डिडेट असे होते, की ज्यांचे 25 आणि 30 मार्क्स वाढले. त्यामुळे तुम्ही एका विद्यार्थ्याचे जर मार्क वाढलेले असतील आणि त्यामुळे सर्वांचे मार्क वाढले, असं त्याला म्हणू शकत नाही. काही विद्यार्थ्यांचे ऑफकोर्स वाढू शकतात, कारण की शिफ्ट जे आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. शिफ्टची काठिण्य पातळी किती आहे आणि नॉर्मलायझेशनचे सूत्र आहे ते तुम्ही पाहिलंच असेल, ते सुद्धा किचकट स्वरूपाचं आहे. त्यामुळेच नॉर्मलायझेशन किती होईल हे कोणीही सांगू शकत नाही. ते झाल्यावरच आपल्याला कल्पना त्याची येईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशी, की तुम्ही आन्सर की जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. फर्स्ट, सेकंड आन्सर की सुद्धा लागणार आहे. काही जणांनी फर्स्ट आन्सर कीच पाहिली नाही आणि आपल्याला कमेंट करताय, की लिंक ओपन होत नाहीये, आन्सर की दिसत नाहीये, किंवा त्याची डेट कधीपर्यंत आहे, ती कधी ओपन होईल. तर पहा मित्रांनो, फर्स्ट आन्सर की जर तुमच्याकडून मिस झालेली असेल, तर तुम्ही या ठिकाणी सेकंड आन्सर की जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा ती पाहू शकता आणि तेव्हा त्या लिंकवर जाऊन लॉग इन करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता, किंवा फायनल रिझल्ट देखील आपल्याला मिळणार आहे. जी काही मेरिट लिस्ट आहे ती बी-एम-सी कडून प्रसिद्ध केल्या जाईल. त्यामध्ये देखील तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स चेक करू शकता. फक्त त्यामध्ये त्यांनी नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स जर प्रसिद्ध केले, तर तुम्हाला तुमचा ॲक्चुअल रॉ स्कोर्स किती आहे तो कळणार नाही. तो जर त्यांनी प्रसिद्ध केला तर ठीक आहे. नाहीतर तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स त्या गुणवत्ता यादीमध्ये दिसतील. आन्सर कीवरून तुम्ही तुमचे प्रश्न, ते प्रश्न चुकीचे आहेत की योग्य आहेत, बी-एम-सीने काही चुका केलेल्या आहेत का, किंवा तुम्ही सोडवताना कोणते प्रश्न सोडवले, कोणत्या ऑप्शनवर क्लिक केलं होतं, दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक झालेलं आहे का, अशा पद्धतीने ज्या काही चुका आहेत किंवा काही प्रश्न आहेत तुम्हाला ते वाटतात की तुम्ही योग्य सोडवले, पण ते तिकडून चुकीचे आलेले आहेत, ते तुम्हाला कळणार नाहीत मेरिट लिस्टमध्ये. ते तुम्हाला कळतं फक्त तुमच्या आन्सर कीमध्ये. त्यामुळे आन्सर की पाहणं गरजेचं आहे. आणि जे काही विद्यार्थी असे असतील, की त्यांनी अजून कोणताही ग्रुप जॉइन केलेला नाही, आपला सुद्धा ग्रुप आहे टेलिग्रामला, तो तुम्ही जॉइन करू शकता, किंवा त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही चांगले ग्रुप आहेत ज्यावर तुम्हाला जेन्युइन अपडेट मिळतात, ते देखील तुम्ही जॉइन करायला हवे. कारण की जेवढी महत्त्वाची तुमची परीक्षा आहे, तेवढीच महत्त्वाचा तुमचा निकाल, आगामी काळात येणाऱ्या भरत्या आणि त्याचे आन्सर की किंवा त्याचं जॉइनिंग लेटर किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणून 90% तुमचा अभ्यास असायला हवा आणि 10% ज्या काही येणाऱ्या भरत्या आहेत त्याकडे तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही जाहिराती येतात, त्यामध्येही तुम्ही लक्ष द्या. त्याची आन्सर की असो, हॉल तिकीट असो, परीक्षा असो, नवीन जाहिरात असो, किंवा त्याचा रिझल्ट असो, या सर्वांकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. तर पहा, ह्या झाल्या महत्त्वाच्या काही बाबी. ज्यांनी कमेंट केली होती आन्सर की संदर्भात त्यांना आता सांगितलं, की तुम्ही सेकंड आन्सर की किंवा फायनल रिझल्ट पाहू शकता. आता जाऊया आपण आपल्या निवडीच्या प्रोसेसकडे, की सिलेक्शन प्रोसेस आपली काय काय असणार आहे. तर पहा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे. 4/5/2022 म्हणजे 4 मे 2022 रोजीचा हा जी-आर आहे आणि त्यामधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तुमचा पेपर होता 200 गुणांचा आणि 200 पैकी या ठिकाणी पहा, 200 गुणांचा तुमचा पेपर आहे, त्याचे जर तुम्ही 45% काढले, तर ते होतात 90. म्हणजे किमान 90 किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणे तुम्हाला गरजेचे आहे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. अन्यथा 90 पेक्षा जर कमी गुण असतील, म्हणजे 88 असो, त्यानंतर नॉर्मलायझेशन झालेले, मग आता नॉर्मलायझेशन होऊन तुम्ही म्हणाल की ते समसंख्याच असणं आवश्यक आहे. नाही, ते विषम संख्यासुद्धा असू शकतात नॉर्मलायझेशन झाल्यानंतर. म्हणजे जर नॉर्मलाईज होऊन तुम्हाला या ठिकाणी एकूण 90 मार्क्स मिळाले, तर तुमचा या लिस्टमध्ये किंवा गुणवत्ता यादीमध्ये किंवा निकालाच्या यादीमध्ये विचार केला जाणार नाही. म्हणून तुम्हाला 90 पेक्षा जास्त कमीत कमी गुण असणं आवश्यक आहे. तरच तुमचा विचार हा मेरिट लिस्टसाठी केला जाईल. पहिली ही अट आहे. याच अटीमुळे जिल्हा परिषदमधील काही जे पद आहेत टेक्निकल पोस्ट त्या खाली गेलेल्या आहेतच. तर पहिली अट आहे की 90 पेक्षा जास्त गुण. त्यानंतर पहा,
काही जणांना आणखी डाऊट आहे, की जसे परीक्षेमध्ये सेक्शन होते, आता सेक्शन वाईज कट ऑफ लागणार आहे का? तर नाही, सेक्शन वाईज कट ऑफ लागणार नाही. त्याची आपल्याला या ठिकाणी स्पष्टता मिळून जाईल. इथे पहा, कार्यकारी सहाय्यक पूर्वचनावलिपिक पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे, आता या ठिकाणी सेक्शनचा उल्लेख नाहीये, कोण्या विभागाचा उल्लेख नाहीये, ABCD. इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी, प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे तात्पुरती किंवा अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. तर इथेच ते क्लिअर झालेलं आहे. काही जण म्हणतात की सेक्शन वाईज कट ऑफ आहे. सेक्शन वाईज जर तुम्हाला मार्क्स मिळाले नाही, म्हणजे ABCD असे 4 तुमचे सेक्शन होते. सेक्शनमध्ये प्रत्येकी 4 विषय होते आणि आता काही जणांचं म्हणणं आहे की Aमध्ये सुद्धा तेवढेच गुण मिळवा, Bमध्ये सुद्धा तेवढेच गुण मिळवा, काही पर्सेंटेज गुण मिळवा. तर नाही, ही आपण सुधारित जाहिरात पाहत आहोत आणि यामध्ये या आपल्याला एकाच लाईनीवरून क्लिअर होऊन जातं की सेक्शन वाईज कट ऑफ नसून हा एकूण यांनी उल्लेख केलेला आहे. एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीमध्ये तुमचा विचार केला जाईल. नंतर पहा, जर आता इथे प्राधान्य कोणाला आहे? या ठिकाणी प्राधान्य सुद्धा देण्यात येत आहे. जर 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असतील, तर खालील निकष लागू राहतील. म्हणजे तुमचे आणि दुसऱ्या कॅन्डिडेटचे मार्क जर सेम असतील, तर प्राधान्य कोणाला देण्यात येईल? त्याच्या या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर पहिला आहे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येईल. तर पहिले आहे डेट. जर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक या ठिकाणी त्यावरून त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. ही झाली पहिली अट. आता दुसरी अट अशी आहे की जर समजा पदवी उत्तीर्ण झाल्याचा दिनांक जर दोघांचा सारखाच असेल, तर उपरोक्त अनुसार समान असल्यास उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल. वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहणार आहे. या ठिकाणी दुसरी जी अट आहे, जर समान गुण असतील, त्यांची पहिले पदवीची जी परीक्षा आहे उत्तीर्ण झाल्याचं देखील समानच असेल, तर जे कॅन्डिडेट या ठिकाणी वयाने ज्येष्ठ आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तिसरी अट पहा, उपरोक्त अ व ब निकष लागूनही उमेदवार जर गुणानुक्रमानुसार समान येत असतील आणि दोन्हीही अटीनुसार समान येत असतील, तर अशा उमेदवाराचा गुणवत्ता क्रमानुसार त्यांच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल. म्हणजे तुमचे जे सरनेम आहे, सरनेमचं जे पहिलं अक्षर आहे, त्यानुसार या ठिकाणी तुमची निवड केल्या जाणार आहे. अशा 3 अटी प्राधान्यासाठी दिलेल्या आहे आणि या तिन्ही अटी जर समान असतील, तर निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCचे जे आयुक्त आहेत त्यांना आहे, की ते कोणत्या अटी शिथिल करतात. तर हे तुम्हाला कळलं असेल की कोणाला प्राधान्य आहे. दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन संदर्भात एकाच दिवशी एकापेक्षा जास्त स्थानांमध्ये जर परीक्षा झाली असेल, ऑफकोर्स ती झालेलीच आहे तुमची आणि त्यानुसार या ठिकाणी सामान्य करण्याचे सूत्र अवलंबल्या जाणार आहे. नॉर्मलायझेशन तुमच्या मार्कमध्ये होणार आहे. म्हणून तुम्हाला आता जे मार्क्स मिळालेले आहेत ती तुमचे अंतिम मार्क्स नाही. यानंतर आता सेकंड रिस्पॉन्स शीट ही पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. पहिल्या रिस्पॉन्स शीटमधले काही प्रश्न रद्द देखील होऊ शकतात. त्याचे देखील तुम्हाला 2-2 मार्क्स मिळतील. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि तुमचं नॉर्मलायझेशन होईल. नंतर गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे आणि त्या यादीमध्ये तुम्हाला जे मार्क्स असतील ते तुमचे अंतिम मार्क असतील आणि तेच निवड यादीसाठी ग्राह्य धरल्या जातील. दुसरं पहा, खाली महत्त्वाची काही कागदपत्रे आहेत जी तुम्हाला सादर करायची आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा रिझल्ट येऊ शकतो, तर ते तुम्ही तयार ठेवणं आवश्यक आहे. इथे पहा, त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे. उमेदवाराने अर्जासोबत खालील नमूद केलेली शैक्षणिक, व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC, जन्माचा दाखला म्हणजेच तुमचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, नंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट, अर्हतेमध्ये नमूद केलेले विविध शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिके आणि प्रमाणपत्र. गुणपत्रिके म्हणजे तुमच्या मार्कलिस्ट, प्रमाणपत्र म्हणजे तुमचे सर्टिफिकेट. मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे शासनाचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे MSCITचे प्रमाणपत्र. तसेच मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता इतर मागास प्रवर्गासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवनीतम प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर पहा मित्रांनो, इत्यादी या ठिकाणी कागदपत्रांची यादी त्यांनी दिलेली आहे. आता ही कागदपत्रे कोणत्या तारखेची हवी आहे? सर्वात पहिले इथं पहा, महिलांचा उल्लेख आहे की विवाहित महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबतचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट. तसेच राजपत्राची प्रत सादर करावी. ते नसल्यास विवाहित महिला विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात. खाली पहा, आता ज्या काही प्रमाणपत्र आहेत तर ते कोणत्या तारखेचे हवं त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. सर्वात प्रथम आहे EWS आर्थिक दुर्बल घटकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, सदर प्रमाणपत्राची वैधता ऑनलाईन अर्ज नोंदणी केल्याच्या कालावधीपासून निवड प्रक्रिया चालू असतानाच्या कालावधीतील असावी. तर ही आहे तुमची व्हॅलिडिटी.
EWS सर्टिफिकेट असो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असो, हे जे सर्टिफिकेट आहे ते एका व्हॅलिडिटीशी संबंधित असतात. म्हणजे त्यांची डेट संपत असते, ते एक्सपायर होत असतात. त्या कारणाने या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला असतो. नॉन क्रिमिलियर संदर्भात बऱ्याच जणांना अडचणी जातात. त्यामुळे तुमच्या नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी काय आहे ते तुम्ही चेक करून घ्या आणि जर ते एक्सपायर होत असेल तर नवीन आर्थिक वर्षात तुम्ही ते पुन्हा काढू शकता. नंतर पहा मित्रांनो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्या मागास प्रवर्गासाठी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याच्या संदर्भात तरतुदी लागू राहतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीच्या वेळी सदर प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराचा नियुक्तीचा विचार करता येणार नाही. यावरून तुम्हाला कळलेलं असेल की नॉन क्रिमिलियरचं किती महत्त्व आहे ते. दुसरं म्हणजे असं की डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी जे आहेत तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र ते तर सादर करावं लागतंच. खाली पहा, खाली जर आपण आलो तर या ठिकाणी जे काही ऑलरेडी जॉबवर आहेत कॅन्डिडेट त्यांच्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र आहे, म्हणजे नो ऑब्जेक्शन लेटर इथे तुम्हाला सादर करावं लागेल. मग ते महाराष्ट्र शासन असो, केंद्र शासन असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा इतर शासकीय सेवा ज्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर नो ऑब्जेक्शन लेटर या ठिकाणी सादर करावं लागेल. फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक आहे. नंतर खाली पहा, खाली त्यांनी आणखी काही माहिती दिलेली आहे की उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास तो भरतीसाठी अपात्र आहेत. ह्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. या सूचना जर तुम्ही बसत असले तर या ठिकाणी अपात्र तुम्हाला ठरवण्यात येईल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो, पात्र उमेदवारांची नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याकडून उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवलेला नाही अथवा सिद्ध झालेला नाही असे चरित्र प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाल्यानंतरच त्याची सदर पदावर नियुक्ती केल्या जाणार आहे. म्हणजे पहा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही या ठिकाणी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा पहा चरित्र किंवा पूर्वचरित्र जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे आपलं ते आपल्याला सादर करावं लागणार आहे. कोणताही गुन्हा नसावा असा याचा अर्थ होतो. नंतर पहा 14.9, उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या चारित्र्य व पूर्वचारित्र्य प्रमाणपत्रातील दिनांकापासून ते सदर उमेदवारास सेवेत प्रत्यक्ष नियुक्ती देण्याच्या दिनांकाच्या कालावधीत उमेदवाराची चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करण्यात येईल. सदर दंड कालावधीत उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा जर दाखल झाला तर सदर उमेदवाराचे नियुक्तीपत्र रद्द करण्यात येईल आणि भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कार्यवाही तसेच शासन सेवेत कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर ह्या काही सर्व बाबी आहेत ज्या तुम्हाला पात्र आणि अपात्र ठरवतात. सर्टिफिकेटच्या ज्या काही डेट आहेत ते सुद्धा त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. डिटेलमध्ये तुम्ही जाहिरात पाहू शकता, त्यामधील तारखा पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दोन, एक EWS सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. महिला ज्या असतील त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट आणि राजपत्र असे काही प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे असं की ते कुठेही त्यांनी टायपिंगचा उल्लेख केलेला नाही. फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की शासकीय टायपिंगचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, ते तुम्हाला इथे लागेल. आणि जे काही तुमच्या ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र आहे, 10वी 12वीची मार्कशीट आहे, त्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे बोर्ड सर्टिफिकेट तेही आवश्यक आहे. MSc-ITचं सर्टिफिकेट झालं आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट झालं. तुम्ही जर खाली आले तर नियुक्तीमध्ये तुम्हाला आढळेल की व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट सादर करण्यासाठी जे काही जात प्रमाणपत्र आहे त्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि MSc-ITचं सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करावं लागेल. त्यासाठीही त्यांनी पहा, निवड यादी प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून 1 वर्षासाठी किंवा निवड यादी प्रसिद्ध म्हणजे निवड यादी जी आहे ती 1 वर्षासाठी त्या ठिकाणी वैध राहणार आहे. त्यानंतर जर तुम्ही 1 वर्षात जॉइन झाले नाही किंवा तिथे तुमची निवड झाली नाही तर ती बाद ठरेल. 1 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी राहणार आहे. नंतर पहा, खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसेल जात प्रमाणपत्राच्या संदर्भात. तर पहा, महाराष्ट्र प्रशासनाचा हा आदेश आहे. ज्या उमेदवाराची निवड विशिष्ट मागास प्रवर्गातून आरक्षित जागेवर झाली आहे अशा उमेदवाराकडे नियुक्तीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास संबंधित उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे आणि नियुक्तीनंतर 1 महिन्याच्या आत सदर कर्मचाऱ्याने संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा करून त्याबाबतची पोचपावती नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पावती सादर करावी लागणार आहे जात पडताळणीची, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची. तर हे काही बाबी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जात पडताळणीचं जे प्रमाणपत्र आहे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा वेळ देण्यात येणार आहे. पण 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ती अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करून जी पावती आहे ती या ठिकाणी जमा करावी लागेल. आता काही जणांना हे बोर वाटत असेल, साहजिकच आहे. ज्यांची निवड होणार आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, खाली सुद्धा दिलेली आहे माहिती की निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर महापालिकेचे निवासस्थान उपलब्ध करून दिले जाणार नाही व निवासस्थान देण्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार नाही, अशा देखील यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तर ह्या काही सूचना आहेत त्या तुमच्या निवड झाल्याच्या नंतर आहे. सध्या तुमची फक्त आन्सर की आलेली आहे. यानंतर मेरिट लिस्ट येईल आणि मेरिट लिस्ट आल्याच्या नंतरच तुमची अंतिम निवड यादी लागणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल. त्यामध्येच तुमचं जर नाव असेल तर ह्या पुढील बाबी तुम्हाला लागू पडणार आहे. पण जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे, जसं मार्कशीट झालं, बोर्ड सर्टिफिकेट झालं, टायपिंगचं सर्टिफिकेट झालं,
डोमिसाईल सर्टिफिकेट झालं, नॉन क्रिमिलियर झालं, कास्ट सर्टिफिकेट आहे, ह्या सर्व गोष्टी अगोदरच तयार ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही.